राजकारणामध्ये जे उघड्या डोळ्याने दिसतं ते कधीच सत्य नसतं आणि जे सत्य असतं ते सहजासहजी कोणालाच दिसत नाही. वेळेआधीच काहीतरी मोठं घडतंय याची चिन्ह महाराष्ट्राच्या राजकारणात दिसायला लागली होती, पण अनेकांना तेव्हा ते लक्षातच आलं नाही. आज शिंदे गटात जे काही घडतंय त्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते मित्रा, ही खेळी खूप खूप आधीपासून सुरू होती. नमस्कार मित्रा, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिजत असलेल्या एका अशा राजकीय भूकंपाबद्दल बोलणार आहोत ज्याचे हादरे येणाऱ्या निवडणुकांमध्ये संपूर्ण राज्याला बसणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेले डाव आणि त्यांचे परिणाम आता हळूहळू दिसायला लागलेले आहेत का असा प्रश्न पडतो. एकनाथ शिंदे यांच्या गटात जे काही सुरू आहे ते केवळ साधे अंतर्गत मतभेद आहेत की एका मोठ्या आणि नियोजनबद्ध मास्टर प्लॅनचा भाग. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ, कारण शेवटी जी नावं आणि जी पुरावे मी तुला सांगणार आहे ते ऐकून तुलाही प्रश्न पडेल की सत्ता नक्की कोणाची आहे. तर चल मित्रा, सुरू करूया आजच्या या राजकीय चक्रव्यूहाचा उलगडा. तर मित्रा, कोणत्याही वादळाची सुरुवात एका छोट्या वाऱ्याने होते. शिंदे गटातील या अंतर्गत बंडाळीची पहिली ठिणगी उडाली ती बुलढाण्यामध्ये. 16 एप्रिलला बुलढाण्यात 2 गटामध्ये झालेली धक्काबुक्की आठवते का? त्यानंतर देऊळगाव राजा येथील बैठक असो किंवा धाराशिव मधील उफाळून आलेला वाद, या प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट प्रकर्षाने समोर आली, ती म्हणजे गटबाजी. पण ही गटबाजी साधीसुधी नव्हती. धाराशिवमध्ये तर कहरच झाला. चक्क खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्येच पक्षाचे 2 गट आमनेसामने आले. विचार कर, उपमुख्यमंत्र्याच्या मुलासमोर जर कार्यकर्ते एकमेकांना भिडत असतील तर परिस्थिती किती हाताबाहेर गेली याचा अंदाज येतो. तिथे जिल्हा प्रमुख अजित पिंगळे आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्यातील संघर्ष उघडपणे चव्हाट्यावरती आला. आणि सर्वात गंभीर बाब काय होती माहितीये? पक्षांच्याच लोकांनी भाजपला मदत केल्याचे थेट आरोप झाले. मित्रांनो, हे आरोप खूप गंभीर आहेत. मित्रपक्षाला आतून मदत केली जाते हा संशय साधा नाही, ही एका मोठ्या फुटीची नांदी असू शकते. पण थांबा, हा तर फक्त ट्रेलर होता. खरा पिक्चर तर साताऱ्यामध्ये सुरू होता. साताऱ्यात परिस्थितीने एक वेगळंच आणि धक्कादायक वळण घेतलं. आमदार महेश शिंदे यांनी थेट पालकमंत्री शंभूराज देसाई आणि खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला. कार्यक्रमांना न बोलवणे, बॅनरवर फोटो न लावणे, हे वरवर पाहता राजकीय रुसवे फुगवे वाटू शकतात, पण राजकारणात बॅनरवरून फोटो गायब होणं हे स्पष्ट नाराजीचं आणि बंडाचं पहिलं पाऊल मानलं जातं. पण महेश शिंदे इथेच थांबले नाहीत. त्यांनी एक पाऊल पुढे टाकत एक असं वाक्य उच्चारलं ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली. ते म्हणाले, मी मूळचा भाजपचाच आहे, अपघाताने शिवसेनेमध्ये आलो. मित्रा, ही फक्त एक ओळ खूप काही सांगून जाते. एक विद्यमान आमदार जेव्हा स्वतःच्याच पक्षाला अपघात म्हणतो आणि दुसऱ्या पक्षाची आपली नाळ जोडतो, तेव्हा यामागे फक्त वैयक्तिक नाराजी असते की कोणाचा भक्कम पाठिंबा, याचा विचार तू स्वतःच कर. यात आणखी एक ट्विस्ट म्हणजे पोलिसांवर लावलेले आरोप. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दावा केला की 100 पोलिसांनी मारहाण केली, पण त्याला खुद महेश शिंदेनीच विरोध केला आणि पोलिसांची बाजू घेतली. एकाच पक्षाचे 2 बडे नेते एकाच मुद्द्यावरती 2 विरुद्ध दिशांना उभे राहतात. यावरून शिंदे गटामध्ये अंतर्गत फूट आता उघड झाली हे नक्की. आता याच दरम्यान एसपी बदलाचा मुद्दाही चर्चेत आला आणि इथेच एंट्री होते एका मोठ्या प्रश्नाची. एसपी बदलाच्या निर्णयामध्ये फडणवीस यांनी थेट हस्तक्षेप केला का? कारण शिंदे जरी उपमुख्यमंत्री असले तरी रिमोट कंट्रोल कुणाकडे आहे हा मुद्दा इथे सर्वात महत्वाचा ठरतो. आता तुम्हाला वाटेल की ही नाराजी फक्त वरच्या स्तरावरील नेत्यांमध्येच आहे, तर असं नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडणुकीवरून झालेला भयंकर वाद आणि खुद उपमुख्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यामध्ये पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, हे सगळं जर आपण एकत्र जोडून पाहिलं तर हा केवळ योगायोग वाटतो का तुम्हाला? ठाण्यातील घटनेनंतर तर चक्क कार्यकर्त्यांनीच आपल्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि तो थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मित्रा, की हा असंतोष केवळ वरच्या स्तरावर नाही तर तो तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायला लागलेला आहे. आणि जेव्हा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि राग असतो तेव्हा पक्षाचा पाया कमकुवत व्हायला वेळ लागत नाही. आता या संपूर्ण व्हिडिओचा सर्वात महत्वाचा आणि क्लायमॅक्सचा टप्पा, हा सगळा जो गोंधळ सुरू आहे तो नैसर्गिक आहे की कोणीतरी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने घडवून आणत आहे? कारण राजकारणामध्ये काही नाव असे आहेत जी सध्या सातत्याने चर्चेमध्ये आहेत. ही नावं नीट आहे का? पहिलं म्हणजे संजना जाधव, दुसरं म्हणजे निलेश राणे आणि तिसरं म्हणजे राजेंद्र गावित आणि चौथं मुरजी पटेल. या सगळ्या नेत्यांबद्दल एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे या सगळ्यांची मूळ ओळख भाजपची आहे, पण सध्या ते शिंदे गटामध्ये आहेत. मित्रा, विचार कर, जर हे खरं असेल
तर राजकारणाचं एक वेगळंच आणि भयंकर चित्र उभं राहतं. हे नेते खरोखर शिंदे गटाचे झालेत की योग्य वेळ येताच हेच लोक वेगळं वळण घेणार आहेत. राजकारणात याला स्लीपर सेल किंवा ट्रोजन हॉर्स स्ट्रॅटर्जी म्हणतात. दुसऱ्याच्या पक्षात आपले लोक पेरून ठेवायचे आणि वेळेला त्यांचा वापर करायचा. महेश शिंदे यांचं उदाहरण तर तुमच्या डोळ्यासमोर आहेच, पण एक आमदार उघडपणे पक्ष नेतृत्वाला आव्हान देतो, विरोध करतो आणि तरीही ठामपणे उभा राहतो. यामागे फक्त त्याची वैयक्तिक ताकद असू शकते का, की पाठीमागे कुणा अदृश्य शक्तीचा भक्कम पाठिंबा आहे? राजकारणामध्ये टायमिंग खूप महत्वाचं असतं आणि सध्या महाराष्ट्रात जे काही घडतंय त्यावरून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की एका खूप मोठ्या खेळीची सुरुवात आधीच झाली आहे आणि आपण फक्त त्याचे सुरुवातीचे परिणाम पाहत आहोत. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की पुढे काय? एकनाथ शिंदे आता काय करणार? त्यांनी आताच वेळी सावध होऊन कठोर पावलं उचलावीत का, की अजून थोडं थांबावं आणि परिस्थिती अधिक स्पष्ट होऊ द्यावी? कारण ही लढाई आता केवळ दोन वेगवेगळ्या पक्षांमध्ये राहिलेली नाही, तर ती पक्षांच्या आत चाललेली आहे आणि या अंतर्गत युद्धांचे परिणाम येणाऱ्या विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट दिसणार आहेत. तर मित्रा, तुला काय वाटतं? एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये पडलेली ही फूट नैसर्गिक आहे की यामागे देवेंद्र फडणवीस यांची काही खास रणनीती आहे? महेश शिंदे यांच्यासारख्या नेते भविष्यामध्ये घरवापसी करतील का? तुमचे विचार आणि तुमचे अंदाज मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग. तुझी प्रत्येक कमेंट मी वाचतो आणि त्याला रिप्लाय देखील नक्की करतो. जर तुला हा राजकीय विश्लेषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लगेच एक लाईक कर, तुझ्या मित्रांसोबत शेअर कर आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच नवनवीन आणि आतल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला आताच सबस्क्राईब कर आणि बेल आयकॉन नक्की दाब, जेणेकरून नवीन व्हिडिओ लगेच आला की तुला लगेच पाहता येईल, तुला मेसेज पडेल आणि तुला समजेल की व्हिडिओ आपला अपलोड झालेला आहे आणि तुला हा व्हिडिओ बघायचा आहे की नाही बघायचा ते. तर मित्रा, तुझे काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचार. त्याचबरोबर आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.